खेळ विनायकच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याच आधारावरती एक चांगला स्कोर त्यांना उभारता आलाय. परंतु पाहूया आता मात्र बिग मॅच, मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मोठा सामना तो रंगणार आहे तो हाशिवरे विरुद्ध कुबेर 11 अलिबाग. अलिबाग तालुक्यातील दोन्ही दिग्गज संघ आमने सामने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुरुलचं हे आझाद मैदान सुंदर आणि एक दर्जेदार असं हे मैदान. या मैदानावरती सुद्धा काही टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेत. कुरुल प्रीमियर लीग झाली होती काही वर्षापूर्वी, तेथे तर उस्मान पटेलने अक्षरशः धुमाकूळ घातला होता याच मैदानावरती. तर शाहिद शेखने सुद्धा नक्कीच, शाहिद शेख कोण होता ते ह्याच कुरुलच्या मैदानावरती सर्व अलिबागकरांना ते नाव समजलं होतं. परंतु ह्या सामन्यामध्ये जरी आपण पाहिलं तर पंकज जाधव आहे आणि तर दुसऱ्या बाजूला पिंट्या पाटील, ज्याने 47 धावांची पहिल्या सामन्यामध्ये नाबाद खेळी साकारली होती. वियांश 11 थर्ड विरुद्ध एक 77 धावा त्यांनी बनवल्या होत्या. त्यामध्ये एक 47 धावांची त्यांनी खेळी साकारली होती. पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थेरोंडा, तर लेख पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र गोंधळी मॅन फ्रॉम कुरुल, तर गुणलेखक शुभम पाटील, मी स्वतः सौरभ भुरे. जो आवाज आपल्यापर्यंत जो आवाज तुम्ही ऐकत आहात तो, आणि आशुतोष पाटील मॅन फ्रॉम कुरुल. प्रितेश पाटील सुद्धा आहेत, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले आहेत. उद्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उद्या गाव टू गाव फॉर्मॅट मधील आहे, तर परवा ओपनचा लॉट्स असल्यावर प्रेक्षकांची वर्दळ येथे असणार असं आपण नक्कीच म्हणूया. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून हे लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्कोरिंग अपडेट व्हिडिओ टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये स्वतः ओनर कौस्तुभ पाटील आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वामी आणि त्याचा सहकारी. डीजे मास्टर सुद्धा आपलं चांगलं काम निभावतोय. त्यानंतर व्हॉलेंटियर सुद्धा टप्प्याटप्प्यामध्ये बसलेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक मोठा सामना आहे, बिग मॅच आहे आणि बिग मॅच असल्या कारणामुळे प्रेक्षक सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. त्या मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पंकज जाधवची बॅटिंग पाहायला आले असतील, पिंट्या पाटीलची सुद्धा बॅटिंग पाहायला आले असतील. मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेट मित्रांनो सर्वांना नक्कीच हा एक आवडीचा विषय. अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी आपण नक्कीच शाळेमध्ये असताना शिकायचो, परंतु आता काही गरजा वाढलेल्या आहेत. ते इंटरनेट आणि क्रिकेट ह्या गोष्टींचा सुद्धा यामध्ये समावेश झालाय. पंचांकडून इशारा आलाय की सामना चालू होतोय म्हणून. गेम इज ऑन. सूरज पाटील पहिला चेंडू फुलर लेन स्वरूपाचा बॅक टू द बॉलर खेळलाय. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळी आपण पाहतो, यावेळेला अँगलचा वापर करण्याचा जरूर प्रयत्न ऑफ स्टंप यॉर्क करण्यासाठी त्याने आउट ऑफ विरुद्ध साईडने गोलंदाजी करण्याचा निर्धार केला असावा, म्हणजेच लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पाहूया पुढील चेंडू. पिंट्या पाटीलला यावेळेला फसवतोय. चेंडू थोडासा मागे ठेवतोय. पहिला चेंडू फुलर लेंथ होता, दुसरा चेंडू आपण पाहतोय गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. पुल करण्याचा जरूर प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग हे दोन क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने रोहित पाटील आपण पाहतोय. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. मात्र एक सुंदर स्क्वेअर कट फटका, डीप कव्हर, सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी वेलकम 4 बाय पिंट्या पाटील. यावेळेला आपण पाहतो पिंट्या पाटीलला जर ऑफसाईडच्या बाहेर रूम मिळाला तर तो स्क्वेअर कट किंवा स्क्वेअर ड्राव ही स्ट्रोक नेहमीच खेळत असतो. मागील सामन्यामध्ये सुद्धा खेळले होते आणि तशाच प्रकारे गोलंदाजाने म्हणजे सूरज पाटीलने थोडासा रूम दिला आणि त्या रूमचा पुरेपूर फायदा उचललाय.
4 धावाने खातं ओपन करतोय वैयक्तिकरित्या आणि हाशिवरे संघाचं सुद्धा. यावेळचा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. पंच नाखुश होत आहेत. आयसीसी नियम क्रमांक 22 नुसार पंचांनी ह्या चेंडूला वाईट दर्शवलाय. अवांतर चेंडूने धावफलक वाढतंय. 5 धावा धावफलकावरती लागल्या आहेत हाशिवरे संघाच्या. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध हाशिवरे असा हा मोठा सामना, बिग मॅच. पुन्हा एकदा आपण पाहतोय इन कटर करण्याचा जरूर प्रयत्न, परंतु चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार आहे. लाईन वरती यॉर्क करण्याचा जरूर प्रयत्न गोलंदाजाचा, परंतु तो गोलंदाजाचा आपण पाहतोय प्रयत्न दोन्ही वेळेला खराब होतोय आणि वाईट चेंडूने धावफलक आणखीन वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. पाहूया यावेळी पिंट्या पाटील कशा रीतीने फलंदाजी करतोय. सलामीला त्याला पाचारण केलंय. पाहूया यावेळी पुढील चेंडू सूरज टुमिट्या. पुन्हा एकदा पिंट्या आपण पाहतोय इनसाइड आउट मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार आहे. लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न, परंतु 2-3 वेळेला सूरज पाटीलचा निष्प्रभ ठरतोय. पाहूया यावेळी पुढील चेंडू 7 धावा धावफलकावरती लागल्यात. पिंट्याचा यावेळेला स्ट्रेट हिट फटका. चेंडू मिडॉन नटच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावांसाठी. वेलकम 4 बाय पिंट्या पाटील. तिने खेळलाय 11 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू थोडस गती परिवर्तन केलं होतं. चेंडूवरती थोडस स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्नामध्ये गोलंदाज यशस्वी झालाय. चेंडू निर्धाव. विकेट किपर पंकज जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. एक चांगला सामना होण्यासाठी मालवी हाशिवरे संघाला एक चांगला स्कोर उभारावा लागणार आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बीट करतोय. स्विंग अँड मिस. 2 वेळेला मात्र यावेळेला आपण पाहिलं मागील 2 चेंडू फलंदाजाला बीट केलंय सूरज पाटील याने. सूरज पाटीलच्या गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं ही विविधता आहे. या अगोदर जर आपण पाहिलं तर तो नक्कीच फास्टर म्हणून गोलंदाज होता. त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजी, आपला टप्पा आणि आपण चेंडू वळवतोय हेच त्याने नक्कीच दाखवलंय. जसं मैदान असेल तशी त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याने निर्धार केला होता की जास्तीत जास्त आपण पिंट्याला खेळवायचं आणि सचिनला आपण पाहिलं, कारण की लेफ्ट हँडर फलंदाज आहे. हवा सुद्धा त्याला मदतनीस आहे. परंतु पिंट्या पाटीलने 6 चेंडूंचा फेस केलाय. 8 धावा त्याने बनवल्यात आणि 3 एक्स्ट्रा स्वरूपात सूरजने खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आझाद मैदान कुरुळचं हे एक सुंदर असं मैदान. अलिबाग तालुक्यामध्ये काही मोजकीच अशी मैदान आहेत, त्यामधील हे एक मैदान आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी ज्याने मागील सामन्यामध्ये सुंदर असं षटक टाकलं होतं तो रेहान गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया सचिन मात्रेला कशा रीतीने गोलंदाजी करणार. सचिन मात्रे एक विध्वंसक फलंदाज, विस्फोटक खतरनाक असा फलंदाज आहे. पाहूया यावेळी सलामीला आलाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये आहे. खाली क्षेत्रामध्ये नो मॅन लँड्स एरियामध्ये चेंडू गेलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्राइक रोटेट होते. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. 12 रन्स लॉस ऑफ विदाउट लॉस रन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना गोलंदाज रेहान पॅव्हलियनच्या दिशेने मारा करतोय. VCN कुरुळ आयोजित गुढीपाडवा चषक, एक भव्य दिव्य अशी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि आकर्षक आणि झळाळतं असं चषक आहे. कूलर आहे, त्यानंतर टॉवर फॅन सुद्धा आहे, मनगटी घड्याळ सुद्धा, अशी वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आहे. पाहूया यावेळी खेळ कशा रीतीने रंगतोय, कशा रीतीने होतोय. पेंट्याचा यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू स्ट्रेट हिट, सरळ झालाय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात.
पाहूया गोलंदाज रेहान टू पिंट्या. यावेळेला थर्ड मॅनच्या दिशेने अप्पर कट करण्याचा जरूर प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही कारण की शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून मारण्याचा जरूर प्रयत्न. अपर कट वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, ब्रेटली सारख्या सुद्धा 145 पेक्षा वेगाने टाकणाऱ्या गोलंदाजांवरती त्याने अशा प्रकारची स्ट्रोक सचिन तेंडुलकरने खेळले. पाहूया यावेळेला रेहानचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू आहे. वन बाउन्स चेंडू आउट ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पिंट्याची आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेला लॉअर फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने. रोहित पाटील तिथे क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक. एकच धावर समाधान मानावं लागतं पिंट्याला. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागतात. पिंट्याने 3 चौकार मारलेत, 1 षटकार मारलाय. वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय. कारण की मागील सामन्यामध्ये सुद्धा तो नाबाद होता. एक सेट फलंदाज आहे. कारण की नाबाद राहिला याचा अर्थ तो सेट आहे. त्याने मैदानाचा चांगला अंदाज घेतलाय. खेळपट्टीचा पूर्णपणे त्याने अंदाज घेतलाय. कारण की कोणत्या बाजूला चेंडू खाली राहतो, वरती राहतो, चांगल्या रीतीने कशा रीतीने बॅट वरती येतो, अशा प्रकारे त्याने नक्कीच चांगल्या रीतीने रीड केलाय. पाहूया शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती सचिन मात्र बीट होतोय. ऑन द राईज खेळण्याचा त्याचा जरूर प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. विकेट किपर आपलं काम चोख निभावतोय. चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागतायत. 23 रन्स विदाउट लॉस हाशिवरे. 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये हाशिवरे संघ कुबेर 11 अलिबाग संघासमोर किती धावांचं टार्गेट समोर ठेवतंय. किती धावांचं टार्गेट मित्रांनो पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक सुद्धा आपण पाहतो एक मोठा सामना पाहण्यासाठी सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. त्या मायबाप प्रेक्षकांचं सुद्धा मी VCN कुरुळ आयोजित गुढीपाडवा चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. क्रिकेट आहे मित्रांनो. IPL क्रिकेट सुद्धा चालू आहे. आज सुद्धा घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज सुद्धा आंद्रे रसेलची रात्री विध्वंस करणारी पारी आज सुद्धा पाहायला मिळेल. 77 चेंडू खेळलेत. 202 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. 22 षटकार मारलेत आणि 12 चौकार मारलेत. पाहूया गोलंदाज सूरज पाटील गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या बाजूस चेंडू लागतोय. यॉर्क बनून खेळलाय यावेळी फलंदाजाने चेंडू. एकच धाव मिळते. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 24 रन्स. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. सचिन मात्रे ऑन द स्ट्राइक. सूरज पाटील आता मात्र सचिन मात्रे याला कशा रीतीने गोलंदाजी करणार. सचिन मात्रेने 2 चेंडूंचा खेळ केलाय. एकच धाव त्याच्या धावफलकावरती लागले. पाहूया यावेळी खेळ कशा रीतीने करतोय. एक चांगला खेळ होणं सचिन मात्रेकडून सुद्धा अपेक्षित असणार आहे. आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पार्थ घरत. चेंडू खाली झेल सुटला जातोय. सचिन मात्रे ह्याला जीवदान मिळतंय. मिळालेला जीवदानाचा फायदा मात्र सचिन मात्रे कशा रीतीने उचलतोय. थोडस नक्कीच आपण पाहतोय चेंडूवरती गती कमी केली होती. कारण की आपण पाहिलं की सूरजला ठाऊक आहे की सचिन फास्ट चेंडूवरती चांगला खेळतोय. त्यामुळे थोडस चेंडू गती परिवर्तन केलं होतं. परंतु पाहूया यावेळी पिंट्या सेट फलंदाज आहे. चांगल्या रीतीने त्याचा चेंडू बॅट वरती येतोय. सूरज समोर पिंट्याचं आव्हान आहे. परंतु पाहूया हा चेंडू. यावेळेचा चेंडू फुल टॉस आहे. टायमिंग मात्र व्यवस्थित झालेलं नाहीये. रेहान चेंडू खाली आणि बिग विकेट बाय हाशिवरे. पिंट्या पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
दर समाधान मानावं लागतंय. गॅप मध्ये जरूर होता परंतु मिडविकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळते. धावसंख्या वाढते. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. 26 रन्स. प्रसाद पाटील येतोय फलंदाजीसाठी. प्रसाद पाटील सुद्धा एक नक्कीच आपण पाहिला तर ह्या फलंदाजाला एक तोडफोड करणारी फलंदाजी या फलंदाजाकडून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. पाहूया तीच फलंदाजी होणं गरजेचं. यावेळेला मोठा फटका खेळलाय आणि आल्या आल्या सूरज पाटीलचं षटकाराने स्वागत केलंय. वेलकम 6 बाय प्रसाद पाटील हा शिवरे. संख्या झालेली आहे ती 32 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका. आता मात्र कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रसाद चेवले पुन्हा एकदा चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण करतोय. तोवर दोन्ही फलंदाजाने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 34 धावा. 34 रन्स. थर्ड ओव्हर इन अ कंप्लीट. लॉस ऑफ 1 विकेट हा शिवरे. 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. तर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि कुबेर 11 अलिबाग यावेळी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतायत. रोहित पाटील येतो यावेळी गोलंदाजीसाठी. एक अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू. एक चांगला खेळ रोहित पाटील कडून सुद्धा गेली 2-3 वर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. कुबेर 11 अलिबाग संघाला सुद्धा एक सातत्यपूर्ण त्याने एक चांगल्या खेळी सजवल्यात. परंतु आता गोलंदाजीची धुरा सुद्धा त्याच्या खांद्यावरती आलेली आहे आणि ती गोलंदाजीची धुरा या सामन्यामध्ये मात्र कशा रीतीने निभावतोय. महत्वपूर्ण सामना आहे. कारण की मित्रांनो आपण पाहिलं तर प्रत्येक जण जिंकण्याच्या ईर्षेने मैदानावरती उतरत असतो. जिंकणं हेच ध्येय प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. जो मनाने हारतो तो नक्कीच सत्यामध्ये जिंकताना त्याला खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. पहिले मनाने जिंका तर मैदानावरती तुम्हाला नक्कीच विजय मिळू शकतो. बॅकफुट वरती जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पाठ्यामध्ये व्यवस्थित येत नाहीये. बॅटच्या वरच्या बाजूस चेंडू लागतोय. एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. प्रसाद पाटील स्ट्राईक एंड वरती येतोय. धावफलकावरती 1 धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. 35 रन्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. रोहित पाटील पहिला चेंडू व्यवस्थितरित्या फलंदाजाला टाकलाय परंतु प्रसाद पाटील याच्याकडे नक्कीच दमखम आहे. एक चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी तो ओळखला जातो. तब्बल 10 षटकार मारताना या फलंदाजाला या मोसमामध्ये पाहिलेत. 72 धावांची खेळी मोसमाच्या सुरुवातीलाच त्याने केली होती आणि यावेळेला पूर्णपणे वेट एंड वॉच. जबरदस्त फटका खेळतोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने सीमा पार. पोचले. प्रसादने नक्कीच आपल्या गाडीचा गिअर चेंज केलाय. टॉप गिअर मध्ये नक्कीच गाडी चालवण्याचा त्याचा प्रयत्न. कारण की आज आपण पाहिलं तर हाशिवरी संघ एक चांगला स्कोर भरण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय यावेळेला डगलस मॉरिलियस रॅम्प स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. चेंडू सीमारेषा बाहेर. फाईन लेग. 4 धावांसाठी. डगलस मॉरिलियस ह्या नावाने का तर त्याला खऱ्या अर्थानं क्रिकेटिंग वर्ल्ड म्हणजेच रॅम स्ट्रोक असं नक्कीच बोललं जातं. पाहूया हा चेंडू. पुन्हा एकदा रॅम स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न. झिम्बाब्वेचा हा खेळाडू डगलस मॉरिलियस त्याचं हे नाव आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तो अशा प्रकारे नक्कीच आपण पाहतोय स्ट्रोक खेळायचा म्हणून त्याचं नाव नक्कीच त्या स्ट्रोक वरती सुद्धा बोललं जातं. परंतु ह्या वेळेला आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. 45 धावा धावफलकावरती लागतायत.
रोहित पाटीलचा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रसाद. प्रसादचा यावेळेला मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये, वन बाउन्स चेंडू लॉंग ऑन, क्षेत्ररक्षकाला चकून 4 धावांसाठी. वाढते. 49 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. प्रसाद पाटील थोडसा नक्कीच यावेळेला मात्र खराब स्ट्रोक खेळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी होतोय. त्रिफळांचा यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूने. त्रिफळाची स्वरूपात फलंदाज प्रसाद पाटील बॅक टू द. कधी फलंदाजाचे चेंडू चांगले बॅट वरती येत असतात, परंतु आपण पाहतोय कधी कधी एक चुकीचं फटका खेळण्याचा मानस असतो, परंतु तोच मानस आपल्या संघावरती सुद्धा येऊ शकतो. कारण की एक चुकीचा स्ट्रोक 1987 चा विश्वचषक फायनल सामन्यामध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, माईक गॅटिंगने एक चुकीचा रिव्हर्स स्ट्रोक खेळला आणि त्या चेंडूवरती फलंदाज माईक गॅटिंग बाद झाला आणि 8 धावांनी इंग्लंड तो सामना हरला. आणि अजूनपर्यंत 19 चा विश्वचषक सुद्धा आलाय, इंग्लंडला विश्वचषक जिंकता आलेला नाहीये. कारण की मित्रांनो, एक चुकीचा फटका आपल्याला कितीतरी वर्षांची प्रतीक्षा नक्कीच लावू शकतो. असा हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा मित्रांनो का लोकप्रिय झालाय? फुटबॉल हा जागतिक स्तरावरती नक्कीच लोकप्रिय असला तरी भारत देशामध्ये नक्कीच क्रिकेट हाच खऱ्या अर्थानं लोकप्रिय खेळ आहे. वळी या सामन्याकडे 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. सचिन म्हात्रे आणि जयेश राजबहार फलंदाजीसाठी आलाय. दोन्ही लेफ्ट हँडर फलंदाज आहे. पार्थ खरत गोलंदाजी करतोय. राईट हॅम राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू जरूर होता, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये सचिन म्हात्रे याला. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला नक्कीच यावेळेला आपण पाहतो दिशा जरी दिली असती तर चेंडूवरती नक्कीच एक मोठी धावसंख्या मिळाली असती, परंतु पाहतोय सचिन म्हात्रे थोडस संघर्ष जरूर करतोय. सचिन म्हात्रेला जरूर यावेळेला पाहतोय संघर्ष करावा लागतोय, जो संघर्ष पिंटे आणि प्रसादच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. पारचा पुढील चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या दिशेने यॉर्क करण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रोची आणखीन एक धाव मात्र मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. आपण पाहतोय यावेळी पंकजने डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न. 22 स्वरूपाची धाव मिळते. धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 50 हवा. 50 अप. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 4 चेंडूंमध्ये पाहूया यावेळेला जयेश कशा रीतीने फलंदाजी करतोय. जयेश कडून सुद्धा आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेफ्ट हँडर गोलंदाजी करतोय. पाहूया यावेळेला पारचा हा चेंडू. यावेळेला फुलर लेन स्वरूपाचा चेंडू. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यॉर्क करण्याचा त्याचा मानस आपण पाहिलं तर शूजचा त्याने नक्कीच आधार घेतलाय. शूज वरती त्याने निशाण बांधलंय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर असतात, त्यांना बॉलिंग कोच अशाच प्रकारची गोलंदाजी शूज ठेवले जातात आणि शूज वरती गोलंदाजी करण्यासाठी सांगतायत. पाहूया यावेळी पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पार्थ टू सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेचा आता मात्र चेंडू चांगल्या रीतीने बॅट वरती आलाय आणि चेंडू मिड विकेट. सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ करत एक षटकार मारल्यानंतर यावेळेला बॅटची
इनर एज जरूर लागली होती. विकेट किपर पंकज जाधवने मात्र सुंदररित्या किपिंग केले. धावसंख्या जरूर वाचवले, धावा जरूर वाचवल्यात. चेंडू निर्धाव कमबॅक केले गोलंदाजाने. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील खेळामध्ये 57 धावा बनवल्यात. तर पाहूया यावेळी किती धावांचं टार्गेट समोर असणार. शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार की मोठा फटका येणार की वाचवणार. यावेळेला सुंदर गोलंदाजी पार्थ खरत कडून पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज सचिन मात्र बाद होतोय आणि पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झालाय. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर म्हणजेच 5 षटकांच्या खेळामध्ये 57 धावा बनवल्यात. तर 58 धावांची आवश्यकता असणार आहे ती कुबेर 11 अलिबाग संघाला. 58 धावांचा पाठलाग कुबेर 11 अलिबाग संघाचे फलंदाज कशा रीतीने पूर्ण करतायत हे नक्कीच पाहण्यासारखं होणार आहे. पाहण्यासारखा सामना जरूर रंगणार आहे. कारण की कुबेर 11 अलिबाग संघाला 4 लेफ्ट हँडर गोलंदाजांचा सामना करायचा आहे. कारण की 4 लेफ्ट हँडर गोलंदाज त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत. पूर्वी आपण पाहायचो की मुंबईचे गोलंदाज यायचे, त्यांच्या ताफ्यामध्ये 4च्या 4 गोलंदाज लेफ्ट हँडर असायचे. तसाच प्रयोग आपण पाहतोय हाशिवरे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाहूया यावेळेला सलामीला कोणती जोडी येते, कशा रीतीने खेळ रंगतोय. तत्पूर्वी दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईल तोपर्यंत डीजे मास्टर आपण नक्कीच सज्ज व्हायचं आहे. कम ऑन डीजे. पॅव्हलियन आहे त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आम्ही समजू शकतो तुम्ही प्लीज पॅव्हलियन खाली करायचं आहे. ते खेळाडूंसाठी आहे. खुर्च्या मित्रांनो प्लीज खाली करा. सर्वांना विनंती करतोय मित्रांनो, कोणाचं नाव घ्यायला लावू नका. खुर्ची मिळत नसते तर ती मिळवावी लागते. त्यासाठी तुम्ही नक्कीच संघर्ष करा, खुर्ची आपोआप मिळेल. आम्ही सुद्धा संघर्ष केला आणि 4 वर्षानंतर एक खुर्ची मिळाली आणि तिथे समालोचन करतोय. संघर्ष केला मित्रांनो, जरूर खुर्ची मिळवण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, तेव्हा खुर्ची मिळते. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय. मी घेऊन चलतोय पुन्हा एकदा आशुतोष पाटील कडे. ओ टू द आशुतोष. धन्यवाद. थँक्यू सौरभ. आपण पाहतोय चालू असलेला सामना, अर्थात एक मोठा सामना पाहायला मिळतोय. कुबेर 11 अलिबाग विरुद्ध हैशिवरे संघ. हैशिवरे संघाने आपण पाहिलं तर पहिल्या सत्रात 57 धावा धाव फलकावर लावल्या, तर 58 धावांचं लक्ष ठेवले ते अर्थात कुबेर 11 अलिबाग संघासमोर. कुबेर 11 अलिबाग संघाला 58 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर 2 महत्वपूर्ण फलंदाजांना पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. आपण पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघाकडून सलामीची जोडी पंकज जाधव आणि सूरज पाटील या 2 फलंदाजांना पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल ते अर्थात अलिबाग संघाची. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हैशिवरे संघाकडून वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन मनीष मोकल येतोय. मनीष मोकल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गेल्या 2 हंगामात अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन केले. या वर्षी सुद्धा आपण पाहिलं तर हैशिवरे संघाकडून त्याने अतिशय सुरेख खेळ दाखवलाय. या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. समोर असलेला एक मोठा फलंदाज आपण पाहतोय पंकज जाधव ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज पाटील. यस, सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा होतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय मनीष मोकल याचा. पंचांच्या उजव्या बाजूने मारा असेल. पंकज जाधव ऑन स्ट्राईक. पहिला चेंडूवर आपण पाहतोय सुरेख स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमारेष बाहेर. षटकार. पंकज ऑन द फायर.
पहिल्या चेंडूवर एक आसमानी फटका पाहायला मिळतोय. या 6 धावांनी सुद्धा आपण पाहिलं तर कुबेर एलेव्हन अलिबाग संघाचा अकाउंट ओपन होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धाव फलकावर लागल्यात. षटकातील पुढील चेंडू मनीष याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु यावेळी मात्र चेंडू उंच हवेत. झेल होणार का? झेल होतोय. फलंदाज पंकजची खेळी संपुष्टात. कम ऑन डीजे. पाहिलं तर महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय. येथे मात्र पूर्णपणे आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला सापडतोय तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघ. गोलंदाज मनीषचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक मोठा फटका मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. त्या अर्थात महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले. त्या अर्थात मनीष मोकल याने. नवीन फलंदाज आपण पाहतोय पंकज बाद झाल्यानंतर रोहित पाटील येतोय मैदानावर. रोहित पाटीलला पूर्णपणे आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा खेळ करत असतो. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर संघ थोडासा अडचणीत सापडलाय. नक्कीच इथे चांगली खेळी करावी लागेल सूरज पाटील आणि रोहित पाटील याला. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात अर्थात 2 पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाचा. षटकातील पुढील चेंडू मनीष याचा. सूरज पाटील ऑन स्ट्राईक. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. ब्लॉक वरचा चेंडू धावांपासून पूर्णपणे वंचित ठेवतो. इथे मात्र यष्टिक्षकांकडून चूक होते. जिथे मात्र धाव होत नव्हती तिथे एक धाव पूर्ण करतोय फलंदाज सूरज पाटील. या एक धावाने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 7 पर्यंत पोहोचते. पहिले षटक प्रगती पथावर असताना इथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. त्या अर्थात मनीष मोकल याच्या द्वारे. या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकात आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज मनीष याने. उर्वरित 3 षटकांचा खेळ कसा असणार या षटकातील रोहित पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील त्या अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. षटकातील पुढील चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा मनीष मोकल याचा. परंतु इथे आपण पाहिलं तर थोडसा गोलंदाज मिस करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा नक्कीच धाव फलकावर लागल्यात. पहिले षटक प्रगती पथावर असताना आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं कमबॅक केले गोलंदाज मनीष याने. रोहित पाटीलला इथे मात्र आपण पाहिलं तर एक मोठे फटके लागावे लागतील. षटकातील पुढील चेंडू झेल होतोय फलंदाज रोहित पाटील. बॅक टू द पविलियन. दुसरा धक्का लागलाय तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. कम ऑन डीजे. आपण पाहिली तर 2 बाद 7 धावा धाव फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित बाद झाल्यानंतर जाईद येतोय मैदानावर. जाईद आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे अलिबाग संघाचा. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मनीष मोकल अतिशय अफलातून गोलंदाजी करतोय. ऐश्वर्य संघ आज मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही बाजूंमध्ये अव्वल द्यायची कामगिरी करतोय. षटकातील पुढील चेंडू मनीष याचा. जाईद ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. अकुटपचा चेंडू पुरेपूर फायदा उठवलाय. चेंडू तर सरळ सीमारेषे बाहेर आहे. चौकार. वेलकम फॉर बाय जाईद. कम ऑन डीजे.
धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करते त्या अर्थात 11 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं तर 11 धावा धाव फलकावर लागल्यात. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही एक चेंडूंचा खेळ संपन्न बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू मनीष याचा जाईद ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण पाहतो एक मोठा फटका मारचा नादात परंतु पूर्णपणे बीट होतोय फलंदाज जाईद. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिले समाप्त होते. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर आपण पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघाची धावसंख्या 2 बाद 11 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरं कोण घेऊन येणार हशुरे संघाकडून. कर्णधार कोणाकडे सुपूर्द करणार चेंडू. नक्कीच जयेश कडे चेंडू सुपवला जातोय. जय सुद्धा आपण पाहिलं तर एक आक्रमक गोलंदाज आहे तो अर्थात हशुरे संघाचा. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर 11 धावा धाव फलकावर लागल्यात कुबेर 11 अलिबाग संघाने. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकातील पहिला चेंडू जयेश याचा सूरज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज सूरज पाटीलची खेळी संपुष्टात. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या सामन्यात पूर्णपणे आपण पाहिलं तर हशुरे संघ थोडासा वरचढ झाला दिसतोय. कारण का आपण पाहिलं तर 3 महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय सूरज पाटील बाद झाल्यानंतर प्रसाद चेवले मैदानात येतोय. प्रसाद चेवले सुद्धा आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहे अलिबाग संघाचा. येथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर एक मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. त्या अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला या 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करणार अर्थात अलिबाग संघ. प्रसाद चेवले आपण पाहिलं तर एक युवा खेळाडू आहे परंतु एक गेल्या 2 वर्षात अलिबाग संघाकडून अतिशय सुरेख खेळ दाखवलाय. या षटकातील पुढील चेंडू जयेश याचा प्रसाद ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहतोय एक चांगला क्षेत्ररक्षक मैदानावर पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिरावते ती अर्थात 11 पर्यंत. या षटकातील आपण पाहिलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी नक्कीच जयेश द्वारे पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू जयेश याचा प्रसाद ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा आपण पाहिलं अतिशय सुरेख चेंडू. पॉवर प्लेच्या षटकात इथे मात्र आपण पाहिलं तर अलिबाग संघाला धावांपासून जखडून ठेवतोय बांधून ठेवतोय गोलंदाज जयेश. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते त्या अर्थात हशुरे संघाची. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहिलं तर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळी मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढले. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. वेलकम फॉर प्रसाद. संघाची धावसंख्या 15 पर्यंत पोहोचते. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू प्रसाद ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण पाहतो एक जबरदस्त फटका. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. प्रसाद ऑन द फायर. कम ऑन डीजे. प्रसाद चेवले याच फटकेबाजीची गरज असेल ती अर्थात कुबेर 11 अलिबाग संघाला. या 4 धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 19 पर्यंत पोहोचते. या षटकातील अर्थात पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू जयेश याचा. पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला स्ट्रोक. चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक तिथे मनीष तैनात आहे.
जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. या एक धावाने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्येला आकार मिळतोय, अर्थात 20 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरा समाप्त होते. 2 षटकांचा इथे खेळ संपतोय. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज असेल ती अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला 58 धावांचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर 2 षटकानंतर 20 धावा तर नक्कीच कुबेर एलेव्हन अलिबाग संघाच्या धाव फलकावर लावल्यात. तर येणारे 18 चेंडू कसे असणार? 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 38 धावांचा पाठलाग करायचा आहे तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. प्रसाद चेवले आणि जाईदला आपण पाहिलं तर एक चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. दोघांकडे आपण पाहिलं तर सामना जिंकवण्याची कॅपॅसिटी आहे. नक्कीच दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय हशिवरे संघाकडून वैयक्तिक पहिले आणि सांघिक 30 षटक घेऊन भूषण येतोय मैदानावर. भूषण गोलंदाजी कशी करणार? यावेळी मात्र आपण पाहिलं तर पावडरपेचे षटक समाप्त झाले. येथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये 38 धावा करायच्या आहेत त्या अर्थात अलिबाग संघाला. षटकातील पहिला चेंडू प्रसाद ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहिला तर खराब चेंडू. नक्कीच नियम क्रमांक 22 चा इथे अवलंब केला जाईल. अवंतर स्वरूपात धाव फलकावर एक धाव नोंदली जाईल आणि या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 21 पर्यंत पोहोचते. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना एक आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल त्या अर्थात अलिबाग संघाला. षटकातील पुढील चेंडू येथे मात्र नो चेंडू, खराब चेंडू अर्थात नियम क्रमांक 21 चा इथे अवलंब केला जाईल. अवंतर स्वरूपात पुन्हा एकदा धाव फलकावर एक धाव नोंदली जाईल. या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 22 पर्यंत पोहोचते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्वेर चेंडू, दुसरा चेंडू आपण पाहिलं तर नो चेंडू. येथे मात्र आपण पाहिलं तर पंचांचं एक अचूक कामगिरी पाहायला मिळते. अर्थात पंच या सामन्यासाठी आपण पाहतोय पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थेरोंडा, त्याचप्रमाणे राजेंद्र गोंधळी मॅन फ्रॉम कुरुळ. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या सामन्यासाठी गुणलेखक शुभम पाटील मॅन फ्रॉम कुरुळ. एक जबरदस्त असं काम आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र झेल नाही होत, परंतु फलंदाज प्रसाद चेवलीची आत्महत्या. कमॉन डीजे. पण या सामन्यात आपण पाहतोय वरचढ झालेला संघ अर्थात हशिवरे संघ. 30 षटक प्रगती पथावर असताना 22 धावा धाव फलकावर लावल्या त्या अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघानं. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर असताना इथे भूषणचं चांगलं कमबॅक करतोय. भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर अवांतर स्वरूपाचे चेंडू होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पटवलं होतं. अर्थात धावचीत बाद झाला होता तो अर्थात फलंदाज प्रसाद चेवले. डावखोरा फलंदाज मैदानावर एंट्री करतोय अर्थात कृष्णा. षटकातील पुढील चेंडू येथे मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने कडवतो चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करते ते अर्थात 23 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर असताना येथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक थोडासा सामना झुकताना दिसतोय तो अर्थात हशिवरे संघाच्या बाजूने. अजूनही आपण पाहिलं तर जाईद मैदानावर आहे. जाईद कडे एक चांगल्या खेळीची कॅपॅसिटी आहे मित्रांनो.
या षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. षटकातील पुढील चेंडू भूषण याचा जाईद ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. येथे मात्र आपण पाहिलं तर कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला चेंडू 1 धाव नक्कीच दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. त्या अर्थात कुबेर एलेवन अलिबाग संघाला या 1 धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 24 पर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हशिवरे संघानं आज दिमाखदार प्रदर्शन केले. अर्थात आपण पाहिलं तर फलंदाजी असो गोलंदाजी असो दोन्ही बाजूमध्ये आपण पाहिलं तर एक अव्वल दर्जाची कामगिरी केली. त्या अर्थात हशिवरे संघाने संघ आपण पाहिलं तर नेहमीच एक यावर्षी अतिशय सुरेख फॉर्म मध्ये असलेला संघ. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. नक्कीच पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे. अवांतर स्वरूपात धाव फलकावर 1 धाव नोंदली जाईल. या 1 धावने आपण पाहिलं तर 25 धावा धाव फलकावर लावल्यात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना षटकातील पुढील चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा. यावेळी मात्र एक मोठा फटका मारण्याचा नादात चेंडू उंच हवेत. झेल होणार का? झेल मात्र पकडतोय मनीष मोकोलकडनं एक सुरेख झेल. फलंदाज कृष्णा बॅक टू द पविलियन. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर कृष्णा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कुबेर एलेवन अलिबाग संघाकडून मज्जर येतोय मैदानावर. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 बाद 25 धावा धाव फलकावर लावल्यात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पंकज जाधव बाद झाल्यानंतर एक थोडासा बॅकफुटला सापडतोय तो अर्थात कुबेर एलेवन अलिबाग संघ. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र अतिशय कडक स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार जाईद ऑन द फायर. धावने संघाची धावसंख्या आगेकूच करते. त्या अर्थात 31 धावा धाव फलकावर लावल्यात आणि याच फटकेबाईची गरज असेल त्या अर्थात कुबेर एलेवन अलिबाग संघाला जाईच्या बॅट मधून नक्कीच एक षटकार पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु तितका चांगला स्ट्रोक मैदानावर मनीष तिथे तैनात आहे. 2 धावा तर नक्कीच पूर्ण करतोय फलंदाज जाईद. या 2 धावाने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 33 पर्यंत पोहोचते. षटक क्रमांक 30 समाप्त होते. 3 षटकांच्या खेळात आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 33 धावा धाव फलकावर लावल्यात. अजूनही आपण पाहिलं तर कुबेर एलेवन अलिबाग संघाला 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. अर्थात आपण पाहिलं तर 12.5 च्या सरासरीने धावसंख्या जमा करावी लागेल. ती अर्थात कुबेर एलेवन अलिबाग संघाला 25 धावा करायच्या आहेत. येणारे 12 चेंडू या 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येणं खूप गरजेचं असेल. त्या अर्थात कुबेर एलेवन अलिबाग संघाला तर हशिवरे संघ आपण पाहिलं तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल जर सामन्याला जिंकायचं असेल तर. हशिवरे संघाकडून नवीन गोलंदाज कर्णधार कोणाकडे चेंडू सोपवणार? नक्कीच मनीष कडे चेंडू सोपवला जातोय. मनीष मोकल आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु अतिशय सुरेख भन्नाट दर्जेदार गोलंदाजी नेहमीच हशिवरे संघासाठी करत असतो. आज सुद्धा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने हे षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. त्या अर्थात दोन्ही संघांसाठी येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मज्जर आणि जाईद एक चांगले फलंदाज आहेत, परंतु मनीष सुद्धा आपण पाहिलं तर एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. तर आपण पाहतोय हशिवरे संघाकडून वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन मनीष मोकल येतोय. मनीष मोकल कडे असलेला आपण पाहतोय व्हेरिएशन
एक त्याच्याकडे असलेला क्लास पूर्णपणे या सामन्यात दाखवावा लागेल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल अर्थात मनीष मोकळ. षटकातील पहिला चेंडू मजर ऑन स्ट्राईक. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना आपण पाहतोय 33 धावा धाव फलकावर लावल्यात. षटकातील पहिला चेंडू मजर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फुल टॉस पेचा चेंडू पुरेपूर फायदा. मजर ब्रँड स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार कमोडिसे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मजरच्या बॅट मधून एक शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. या 6 धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 39 पर्यंत पोहोचते. आता मात्र आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. सामना रोमहर्षक पाहायला मिळतोय. षटकातील फुल चेंडू मनीष याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय कार्पेटच्या साने खेळलेला चेंडू बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. या एक धावने आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. तो अर्थात 40 धावा धाव फलकावर लावल्यात. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा षटकार खूप महत्वपूर्ण असणार आहे. तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघासाठी. मनीष मोकल आपण पाहिलं तर एक चांगला कमबॅक करतोय. नक्कीच एक मोठा स्ट्रोक मारल्यानंतर एक धाव खर्च करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. जाईद ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. षटकातील फुल चेंडू मनीष याचा परंतु एक मोठा फटका मारताना नादात झेल ओढतोय फलंदाज जाईद. बॅक टू द पव्हिलियन. लागलाय तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6वा धक्का लागलाय तो अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 40 धावा धाव फलकावर लावल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 18 धावांची गरज असेल ती अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय हुजेफ मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मनीष याचा. यावेळी मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. त्या अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला या एक धावने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगेकूच करते. त्या अर्थात 41 धावा धाव फलकावर लावल्यात. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना आपण पाहिलं तर 41 धावा नक्कीच धाव फलकावर लावल्यात. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे आपण पाहिलं तर 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल ती अर्थात अलिबाग संघाला. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाज हुजेब. बॅक टू द पव्हिलियन. 7वा धक्का लागतोय तो अर्थात अलिबाग संघाला.
7वा धक्का लागलाय तो अर्थात अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 41 धावा धाव फलकावर लावल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय हुजे बाद झाल्यानंतर समीर येतोय मैदानावर. मध्यावर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती अर्थात अलिबाग संघाची. या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू परंतु क्षेत्ररक्षकांना चूक होतोय. फलंदाज नक्कीच एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर चौकार. पाहिलं तर 4 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय. 4 षटकांच्या खेळीत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 45 धावा धाव फलकावर लावल्यात आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल ते अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय मैदानावर. काय घडणार मैदानावर, कोण जिंकणार हा सामना? ऐश्वर्य संघाकडून नवीन गोलंदाज आपण पाहतोय. परेश येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 5वं षटक घेऊन अर्थात स्लॉगरचं षटक, हाणामारीचा षटक. येथे मात्र आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे ती अर्थात कुबेर एलेव्हन अलिबाग संघाला. 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील त्या अर्थात अलिबाग संघाला. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आजच्या दिवसात खूप सामने आपल्याला रोमहर्षक पाहायला मिळतात. हा सुद्धा सामना आपण पाहिला तर रोमहर्षक पाहायला मिळतोय. नक्कीच क्वालिफायच्या सामन्यात गावदेवी गोंधळबाद संघासमोर कोण विरुद्ध कोण खेळणार, क्वालिफायचा सामना ऐश्वर्य संघ की अलिबाग संघ. दोन्ही संघ आपण पाहिलं तर अतिशय सुरेखरित्या खेळ संपन्न झालाय. आजच्या दिवसात येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. ऐश्वर्य संघाकडून परेश येतोय गोलंदाजीसाठी तर समीर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. समीर सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे अलिबाग संघाचा. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय एक चांगला फटका. चेंडू होतोय सरळ सीमारेषे बाहेर षटकार. समीर ऑन द फायर. कम ऑन डीजे. सुरेख स्ट्रोक समीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सामना खूप रोमहर्षक पाहायला मिळतोय. या 6 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 51 धावांवर पोहोचते. उर्वरित आपण पाहिलं तर येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना? षटकातील पुढील चेंडू परेश याचा. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी मात्र मैदानावर काय घडलं. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आपण पाहिलं तर उर्वरित 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. चार चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 51 धावा धाव फलकावर लावल्यात. अतिशय सुरेख सामना मैदानावर पाहायला मिळतो तो अर्थात ऐश्वर्य विरुद्ध अलिबाग. पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्या अर्थात मज्जर यावर. षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र मज्जरच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावर. फलंदाज मज्जर बॅक टू द पॅव्हिलियन.
जे आपण पाहिलं तर 9वा धक्का लागलाय तो अर्थात अलिबाग संघाला. चांगलं कमबॅक केले गोलंदाज परेश याने. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूत परतलात. येथे मात्र आपण पाहिलं तर येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. शेवटची विकेट मैदानावर आपण पाहतोय. रिहान ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. रिहान आपण पाहिलं तर 3 चेंडू 7 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना, हशिरे संघ की अलिबाग संघ? येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू रिहान ऑन स्ट्राईक. येथे मात्र आपण पाहतोय एक चांगलं यशरक्षण पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज परेश कडना. अचूक टप्प्याची नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिरावते ती अर्थात 51 पर्यंत. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तो अर्थात सामन्याचा. नक्कीच येणारे 2 चेंडू आपण पाहिले तर जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कोण जिंकणार हा सामना, कुबेर 11 अलिबाग संघ की हशिवरे संघ? येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू परेश याचा. अकुटपदा चेंडू, परंतु यावेळी मात्र पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. सामना आपण पाहिला तर 99.99 सामना जिंकतोय तो अर्थात हशिवरे संघ. 1 चेंडू 7 धावा. नक्कीच एक सामना रोमहर्षक पाहायला मिळाला होता हशिवरे विरुद्ध अलिबाग. शेवटचा चेंडू परेश याचा, परंतु आपण पाहतोय खराब चेंडू, स्वेर चेंडू पंच घोषित करतात, परंतु यश निश्चित होतोय. फलंदाज बाद आणि इथे सामना जिंकतोय तो अर्थात हशिवरे संघ. हशिवरे संघाचं हार्दिक अभिनंदन तसंच पराभूत संघाचा हार्दिक आभार.